गुड मॉर्निंग. आजची सकाळ ना खूपच छान झाली, कारण की 2 दिवसानंतर आज पाणी आलं होतं. सकाळी 5 वाजल्यापासून पुऱ्या कॉलनीची लगबग चालू होती पाणी भरण्यासाठी, कारण की 2 दिवस झाले आमच्याकडे पाणीच नव्हतं. ज्याला होतं त्याला होतं, पण ज्याला नव्हतं त्यांची खूपच परेशानी झाली. त्यानंतर सकाळी मी इथं नाश्ता बनवायला घेतला. इथं मी बनवत होते धपाटे. श्रद्धा माझी सकाळी लवकर शाळेत जाते म्हणून तिच्यासाठी मी बनवून दिलं होतं टिफिनला एक धपाटा, आणि त्यानंतर म्हटलं चला मी आता आमच्यासाठी बनवून घेते. आधी मी कामावरत बसले आणि नंतर म्हटलं नाश्ता बनवू गरम गरम. हे गरम गरमच छान लागतात. काही ठिकाणी याला थालीपीठ म्हणतात, पण आमच्याकडनं धपाटेच म्हणतात. मी इथं भोपळा खिसून घेतला होता, भोपळ्याचे बनवले. कधी कधी कांद्याचे बनवतात, कधी नाहीतर असे भोपळा असतात भोपळ्याचे. नाश्ता गिष्टा मस्त माझा रेडी झाला होता. आणि मधातच ते सांगितलं की मिरची जरा कमी आहे, परत 2 मिरच्या कट करून टाकून दे त्याच्यामध्ये. कारण की ना मी पोरांसाठी बनवलं की मिरची कमीच वापरते, नाही तर मग पोरं खात नाही. परत मला कुटाणा होऊन जातो त्यांच्यासाठी काही वेगळं बनवण्यासाठी, म्हणून थोडी मिरची कमीच वापरली होती. नंतर मी आता त्या दोघांना नाश्ता दिला होता. म्हटलं चला मी पटकन इथंच करून घेते, कारण की मला पटकन बाहेर जायचं होतं. बाहेर चूल पेटवायचं काम चालू होतं. आजीला मी लाकडं वगैरे आणून दिले. आजीनं चूल पेटवून घेतली आणि मी पातेलं वगैरे लिपून आणलं होतं. आणि लगेच म्हणलं पापडाला सुरुवात करून घेऊ. सकाळचे ना 9 वाजले होते. 9 वाजेपर्यंत घरातले मी सगळे कामं आवरून घेतले होते. भांडे कपडे हे सगळं. म्हटलं नंतर काय होतं माहिती आहे का, पापड झाले की डायरेक्ट बसून राहा वाटतं, कधी काही काम करा वाटत नाही. त्याच्यामुळं मी आधीच सगळे कामं आवरून घेतले. त्यानंतर पापडाला लागलो. इथं आदन वगैरे ठेवलं. हे सगळं पापडचा मसाला जो काय असतो तो घेतला. आजीने आधी मसाला टाकून दिला, उकळी आली छान. नंतर लगेच पीठ टाकून दिलं. तर 4-8 असं पीठ टाकलं होतं, जेवढं पाणी ठेवलं होतं तेवढंच. त्यानंतर पहिली खिशी भारतीबाईन घेतली, म्हणजे त्यांनी पहिले हे केलं आणि त्यानंतर मी थोडंसं त्यांना मदत करू लागत होते. भारतीताईनं खूप छान खिशी घेतात त्या. त्यानंतर थोडंसं चुलीला म्हटलं नैवेद्य देऊ, कारण की आपण काही बी बनवलं पहिले चुलीला देत असतो. आणि माझी पहिली खिशीचे पापड तिकडं वाळून झाले आणि आम्ही 12 वाजता दुसरी खिशी घेतली होती, 12च्या आतच जवळपास. आणि 12 वाजेपर्यंत माझे सगळे पापड इथं रेडी झाले होते. तर इकडं मी पापड सुकू टाकत होते. आणि इकडं हे बघा, बाकीच्या जेवढ्या कॉलनीतल्या बायका होत्या ना, अर्ध्याच्या वरती होत्या त्या. तर सगळ्या ना पापड करू लागायला मदत करतात. त्याच्यामुळे आम्हाला पापड करायला एकदम इझी जातं. त्यानंतर शीतलचं ना तांदळाचे पापड होते, तर ती बोलली की चूल ठेवली आहे तर आजच करून घेऊ. थोडंसं तिला मदत केली. त्यानंतर नवरोबाने एकदम मस्त मला जिऱ्याचं पाणी दिलं होतं. मी घरात आले होते सहज पाणी प्यायला, मग त्यांनी जिऱ्याचं पाणी दिलं आणि कूलर चालूच होतं तसं बी. तर म्हटलं चला थोडंसं मस्त हवेला बसते आणि पाणी पिते. तेवढेच शीतल बोलली हां झाले तुमचे पापड, आता तुम्ही कशाला येसान. पण म्हटलं नाही आज थोडी होणार आहे. परत तिचे पापड बनवण्यासाठी गेले आणि ती पापड सुकायला टाकत होती. म्हटलं चल मी आता फक्त दाबून देणार आहे, कारण की माझी कॅपॅसिटी संपली होती इथं पापड वाळू वाळू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.